हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपसोबत जाण्याचा निर्णय आमच्या पक्षात कधीही झाला नाही। पर्यायांवर चर्चा झाली, पण चर्चा म्हणजे निर्णय नाही। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पवारांचा खुलासा। भाजपसोबत जायची चर्चा झाल्याचं पवारांनी किमान कबूल तरी केलं। भाजपसोबत जायचं नव्हतं तर दिल्लीत 6 बैठका का घेतल्या, अजित पवारांचा सवाल। पुलोदचा प्रयोग आणि अजित पवारांचा प्रयोग यात साम्य नाही। शहांच्या माध्यमातून राजकारण करत असाल तर जनता स्वीकारणार नाही, शरद पवारांची टीका। अमित शहा राज्याचं राजकारण चालवतात हे खोटं, आम्ही सगळे सामूहिक निर्णय घेतो, शरद पवारांच्या टीकेनंतर अजित पवारांचं उत्तर। मी ठाकरेंचं काम पाहिलंय, ते काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करतील असं वाटत नाही। संभ्रम निर्माण करण्यासाठी पवारांचं वक्तव्य, अजित पवारांचा दावा। पवारांनी छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवली, मात्र शिवसेना छोटा पक्ष नाही, मला बाब बदलण्याची गरज नाही। पवारांच्या मुलाखतीवरून टीका करणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंचं उत्तर। शरद पवारांबाबत चंद्रकांत पाटील चुकीचं बोलले, त्यानंतर पाटलांना तुम्ही पुण्याचं बघा म्हणून सांगितलं। पवारांबाबतच्या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अजितदादांची उघड नाराजी। ऐन निवडणुकीत नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस, सलीम कुत्ता प्रकरणात चौकशी सुरू असल्यानं कारवाई। मुख्यमंत्र्यांनी अजून सलीम कुत्ताकडे लक्ष दिलेलं नाही। काल मंत्री दादा भुसेंचं वक्तव्य, तर आज बडगुजर यांना तडीपारीची नोटीस। मुख्यमंत्री शिंदे गद्दार आहे, गद्दारच राहणार, मेरा बाप गद्दार है असं श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय। प्रियंका चतुर्वेदींचं वादग्रस्त वक्तव्य। इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना आज भेटणार, मतदानाच्या वाढत्या टक्केवारीच्या आरोपांवरून राष्ट्रपतींची भेट घेणार। अमोल कोल्हे आणि आढळराव पाटलांना निवडणूक आयोगाची दुसरी नोटीस, तातडीनं निवडणुकीतील खर्चाचा तपशील देण्याचे आदेश। पुण्यातील बाणेर आणि शिर्डीमध्ये फडणवीसांची सभा, तर अजित पवारही आज शिरूरमध्ये 3 सभा घेणार। नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी शिंदेंच्या उपस्थितीत नवी मुंबईत जनआशीर्वाद यात्रेचं आयोजन, तुर्भे ते नेरूळ जिमखान्यापर्यंत प्रचार यात्रा काढली जाणार। आदित्य ठाकरेंची आज नवी मुंबईत रॅली, 6 वाजता कर्जत आणि रात्री 8 वाजता उरणमध्ये सभा होणार। नरेंद्र मोदींची 15 मे रोजी कल्याणमध्ये सभा, श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। जेएनपीटीमध्ये अडकलेल्या कांद्याचा प्रश्न सुटला, वेबसाईट सुरू झाल्यानं कांदा निर्यात सुरळीत, 250 कंटेनरमधील 7000 टन कांदा विदेशात रवाना। बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे वर्धा आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट, गारपीट होण्याचा देखील अंदाज। एअर इंडियाचे 25 कर्मचारी निलंबित, एअर इंडियाचे विलीनीकरण होणार असल्याच्या अफवांनंतर कर्मचारी गेले होते सुट्टीवर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।